तो ओळखून घेतो की आईला काय सांगायचं, तो घरी होतो तो आई तू बरोबर सांगते डायरेक्ट कॉलेजमध्ये जायचं नाही. तर एवढं हे शैक्षणिक थोडं बस त्यानंतर मैदान सिद्दीकी हे टी शर्ट कितीचे असे सर मला पाहिजेच मला. लड़ाई झगड़े किसके बीच में होते, रूठना मनाना किसको नहीं आता. लड़ाई झगड़े किसके बीच में होते, रूठना मनाना किसको नहीं आता. एक मोहब्बत ही जो है जो सबको जोड़े रखती है, वरना छोड़कर जाना किसको नहीं आता. अब थोड़ा एटीट्यूड की शायरी सुनी जाएगी कि आपको भी पता है अमरूद के पेड़ पर आम नहीं आते. जनाब आपको भी पता है अमरूद के पेड़ पर आम नहीं आते. पागलों से दोस्ती रखना मेरे दोस्त, समझदार वक्त पर काम नहीं आते. एक वो बच्चों के लिए जो बार बार गलती करते हैं उनके लिए तू जमाना बदल गया है दोस्त, अच्छे लोग अब अच्छे नहीं रहे. ये जमाना बदल गया है दोस्त, अच्छे लोग अब अच्छे नहीं रहे. गलती बच्चों से हो जाती है मगर वो बार बार कर रहे हैं, फिर वो बच्चे नहीं रहे. एक जो रातों में जाते हैं, अगर कुछ और दूसरे लोगों उनके बारे में सुनिएगा कि रातों में जागने वाला मैं एकलौता नहीं हूँ, आंखें बंद होती है मगर सोता नहीं हूँ. कि रातों में जागने वाला मैं एकलौता नहीं हूँ, आंखें बंद होती है मगर सोता नहीं हूँ. मेरी यही बात मुझे औरों से अलग बनाती है, मैं तुम्हारी तरह हर किसी का होता नहीं हूँ. माफ कीजिएगा जनाब, मैं सबके लिए उपलब्ध नहीं हूँ. कि माफ कीजिएगा जनाब, मैं सबके लिए उपलब्ध नहीं हूँ. मेरी अपनी कहानी है, मैं किताबों वाला शब्द नहीं हूँ. ये मेरी एक्स के लिए जो मुझे धोखा कर बैठी है कि जब तेरा मुंह उस तरफ था वो मेरी तरफ झांक रही थी. कि जब तेरा मुंह उस तरफ था वो मेरी तरफ झांक रही थी. लेकर की क्या भी कर ले डार्लिंग, तेरी सहेली मेरा नंबर मांग रही थी. जो टॉपिक है नेशनल एजुकेशन पॉलिसी पर आपको शेयर बोलो. एजुकेशन पॉलिसी के ऊपर आप पूरा डाउन केलं. ये झूठ भी ईमानदार है हमारा, हकीकत में सच्ची बात नहीं है तुम्हारी. ये झूठ भी ईमानदार है हमारा, हकीकत में सच्ची बात नहीं है तुम्हारी. और पैसा चाहे जितना मर्जी कमा लिया तुमने, हमें तो दूर हमारा जूता खरीदने की औकात नहीं है तुम्हारी. अशा पद्धतीने वक्तृत्व स्पर्धा जी आहे ती अपेक्षित नाही आहे आपल्याकडून. कारण या विद्यार्थ्यांनी जे शेअर सांगितले की विद्यार्थी हा तुरंत गलती नहीं करेगा तो बार बार गलती करेगा, बार बार गलती करेगा तो जिंदगी में कभी डिग्री हासिल नहीं कर पाएगा. एका डिग्री घ्यायची आहे मित्रा. त्यामुळे
आपण काय बोलतो आहोत, कुठं बोलतो आहोत, हा प्लॅटफॉर्म कशासाठी उपलब्ध झाला आहे याचा प्रत्येकाने विचार करायचा. यानंतर गणेश सोळंके आहे का? मी तुम्हाला आज राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयी काही मुद्दे सांगण्यास इच्छितो. सर्वप्रथम मी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना व पंजाबराव देशमुखांना अभिवादन करतो अधिक आहे. त्याच्यानंतर मी माझे शब्द सांगितले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 सर्वप्रथम याची सुरुवात 1961 मध्ये सुरू झाली होती. त्या परिषदेचे नेतृत्व श्री इंदिरा गांधी यांनी केलेले होते व त्याक्षणी कसं आहे, शिक्षणाला काही मान्यता नव्हती. त्या शिक्षणामध्ये असमानता भेदभाव करण्यात येत होते व शिक्षणाविषयी काहीतरी पैसे घेतले जात होते. तर त्यासाठी 2009 मध्ये शिक्षणाविषयी असे कायदे नमूद करण्यात आले की शिक्षण समानता असावी व शिक्षण हे मोफत असावे सक्तीचे करण्यात आले. त्याच वेळेस शिक्षणामध्ये अजून काही बाबी सांगण्यात आल्या. त्याच्यात म्हणजे की शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, कृषी विषयात, त्यानंतर तंत्रज्ञानाचे विषय असे टाकण्यात आले जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. त्यानंतर 2020 मध्ये हे शैक्षणिक धोरण यामध्ये याच्यामध्ये क्वालिटी शिक्षण व परवडणारे शिक्षण असे सर्व प्रकारचे नमूद केलेले आहे. त्याचप्रमाणे याच्यात हे लिहिलेले आहे की ज्या विद्यार्थ्याला जो गरीब आहे, जो दारिद्र्य रेषेखाली आहे, तशा विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करावे व त्यांना काही सूट द्यावा, त्यांना राहण्याची सोय द्यावी व त्यांना पुस्तके, कपडे अशा सुविधा पुरवाव्या. या कारण की शिक्षणाविषयी त्यांना आवड निर्माण व्हावी व ते जगाच्या उच्च दर्जावर आपले शिक्षणाचे नाव सोडावे. त्याचनंतर शिक्षणामध्ये आजकाल आपल्याला पाहायला मिळते की जुने काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा काही जुन्या लोकांनी शिक्षणाविषयी न ठेवलेले आहे. त्यांना क्लासमध्ये येण्यास परवानगी नव्हती कारण ते खालच्या जातीचे होते या धर्माचे होते असे काही त्यांनी केलेले होते. पण सध्याच्या रूल्स अँड रेग्युलेशनने असे मान्यता दिलेली आहे की अशा भेदभाव करणाऱ्यांना सक्तीची कारवाई करावी व It's a glorious day and the impartial sun is shining upon us with a bison. So I would like to welcome you all and I'd like to extend my warm greetings to respected Bhavsaheb Deshmukh, Honorable Chairperson, respected Principal, Jury of Judges, staff members and all my dear friends. I am here to talk about National Education Policy 2020. I am Palak Deepak Mohta and I am studying in BSc 3rd year and my groups are Forensic Science, Chemistry and Biochemistry and I am going to deliver my speech in English. Now I would like to start my speech. So what exactly is education? Education is not the name of a degree or certificate which we can show as a proof, but education is something which we show our ethics with others in real life. It is fundamental foundation for any nation. Therefore, after independence, the Indian government had mainly focused on providing education to everyone for years. Our first education minister, Maulana Abdul Kalam Azad, was the first person to design our education system and it was updated frequently. It was in 1965 when our first education policy was introduced. After this, in year 1986, it was changed for another time. This Indian education system was considered to be the oldest among education systems around the world. In spite of being oldest, it was not best. According to the UNO, India ranked 145th among 191 in the survey and so it was very necessary to change this education system. We were not even among the top 20 or top 50. So further evolutions were brought and new education policy was introduced. To introduce this new education policy, the process started in year 2015 where a committee was developed under the Cabinet Secretary T.R. Subramaniam. Many suggestions were received and finally in 2019 a panel by Krishna
Krishnaswamy Rajan, former secretary of ISRO, submitted their reports. Various discussions were held, and finally in 2020, we got our education policy. National Education Policy 2020 seeks to address the following challenges by previous education system. It includes quality, affordability, equity, access and accountability. The education policy governs the interest of students and learning is going to be a part of fun. There is no barrier for students that what they want to read or write. They will be provided with different opportunities. A school will help them to develop their skills. Up to class 4, there will be no barrier for the students and they can learn according to their interest. And once they develop an interest in a particular subject from class 5, they will be getting proper classes. Vocational courses will be starting from class 6, in which students will be taught variety of skills. Also, students will be taught coding from class 6 itself, and there will be project-based learning. Now, the classroom will not be like the boarding classrooms. And new education policy focus on learning and developing interest. It will encourage students to go to school, and there is also planning to include 10 days backless classes. The new education system is not about gaining bookish knowledge, but it is about acquiring. And it definitely stands true for the word that children might be taught how to think and not what to think. In starting years of school, the initial 3 years in Anganwadi, the students won't have to give their annual exams. They will be assessed on the basis of some assignment. And later on, education structure, they'll have to give exams from class first. Then education structure, which was previously 10+2, it is modified to 5+3+3+4. Higher education will be based on interest rather than availability of course. Students have gained the freedom to choose the subject according to their interest. There will be some subjects that will be general for all, and there will be some optional subjects like arts, music, vocational subjects, etc. Out of which students can be able to control subjects according to their interest. Apart from students, there is also a change in recruitment process of teachers. Now the teachers recruitment will be based on 4-year B.Ed program. Also, different training faculties will be organized and different training courses will be given to teachers under the comprehensive national curriculum framework for teachers recruitment. Now students will not be forced to read in Hindi or English on a compulsory basis. A student can learn either in his mother tongue or a regional language. To make board exam more easier, a conceptual based examination will be started and they can give exams twice a year. This pattern will be for both college students also and in graduation or while pursuing their undergraduate course. If someone seeks to take a drop or a gap, the new education policy advocates that too. The main target of the government is that there should be 100% gross enrollment ratio, and we are thankful to our government for taking such a step in which we can opt for various streams and courses. And also the government has increased the GDP from 4% to 6% in education sector, due to which we can seek for overseas education, and the Indian universities are opening their campuses overseas. I would like to conclude by saying that for some it's privilege, for others it's right. The difference between darkness and a future bright. Some will think a burden when others see a gift. The key to moving forward to give your life a lift. As long as you are learning, your education grows. That will lead to contribution as you share things you know. If school is not your calling, look beyond the doors. The world can be a teacher, many adventures in store. Thank you. थँक्यू. बरं, कोणी आहे का अजून त्यांना बोलायचं? नाव देऊ शकता, अजूनही नाव देऊ. Good morning to all of you. My name is Alika Kalkade. I studied in BCom first year English medium. माझं तसं काही म्हणजे मी प्रिपरेशन करून काही आलो नाही घरून की मी स्पीच देणार का काही या टॉपिक रिगार्डिंग, बट मला बोलावंसं वाटलं म्हणून मी आता इथे आलो.
जी नवीन एज्युकेशन पॉलिसी गव्हर्नमेंटनी आता अंमलात आणलेली आहे ती खरंच आपल्या सर्वांसाठी खूप जास्त प्रॉफिटेबल आहे. आणि अगोदर कसं होतं की आपल्याला जे मार्गदर्शक भेटले आताच्या टायमात ते खरंच आपल्या शाळेला खूप उत्कृष्ट मिळालेले आहेत. अगोदरच्या टाईममध्ये शिक्षणासाठी एवढे सोर्सेस नव्हते. आताच्या टाईममध्ये न्यू एज्युकेशन सिस्टीम मुळे आपण आपल्या आवडीची फील्ड घेऊन दुसऱ्या अदर फील्डचा कोणताही एक सब्जेक्ट सुद्धा घेऊ शकतो. त्याने करिअर चूज करणे आणि आपल्या करिअरला बूस्ट देण्यात खूप जास्त फायदा होणार आहे. आपण आता मी होतो माझ्या घरचा मी सगळ्यात लहान आहे. माझ्या मोठ्या बहीण भावांचं म्हणजे एवढं शिक्षण काही प्रॉपर मॅनरमध्ये झालं नाही आणि त्यांचं झालं नाही तर त्यांनी मला गाईडच केलं नाही करिअर कोणती फील्ड घेऊ, कॉमर्स घेऊ, सायन्स घेऊ का आर्ट घेऊ. आणि आताच्या या टाईममध्ये म्हणजे कॉमर्स विथ आपण अदर फील्डचे सब्जेक्ट्स पण निवडू शकतो आणि आपल्या करिअरमध्ये पुढे समोर आपला चांगले प्रोफेशनल कोर्सेस त्या एका इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमुळे आपण त्या अदर फील्डच्या अदर कोर्सेससाठी अप्लाय सुद्धा करू शकतो. फार पूर्वीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर प्रल्हादराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर शाळेच्या बाहेर बसून शिकले. आताच्या टायमात आपल्याकडे स्मार्टफोन, कम्प्युटर्स, लॅपटॉप अवेलेबल आहेत ज्याच्यावर खूप सारे एज्युकेशनचे प्लॅटफॉर्म सुद्धा अवेलेबल आहेत. सीएचा कोर्स, सीए असो, सीएस असो, बीबीए असो, एमबीए असो, प्रत्येक चॅप्टरचा प्रत्येक सिलेबसचा प्रत्येक चॅप्टरचा फक्त तुम्ही हेडिंग टाका आणि सगळं अवेलेबल मिळते यूट्यूबवर. आणि ते सोडून आपल्या कॉलेजला एवढे उत्कृष्ट टीचर्स अवेलेबल आहेत ज्यांना आपण कितीही एकच क्वायरी विचारू शकतो ते आपल्याला सांगतील. आपल्या या महाविद्यालयात एवढी मोठी लायब्ररी आहे तिथे सगळे पुस्तकं अवेलेबल आहेत. मी या शैक्षणिक धोरणाचे आपल्या शाळेत मी तुम्हा सर्वांना अभिनंदन देतो की हे नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आलं ज्याने आपलं जरी नाही पण आपल्या येणाऱ्या बहीण भावांचं करिअरमध्ये चांगले त्यांना आपण प्रेरणा देऊ शकू. त्यांना सांगू की हे फील्ड घेतली अदर दॅन जर बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल तर तो सब्जेक्ट पण निवडून तू त्याच्यात समोर करिअर करू शकतं. काही मुलांना मॅथमॅटिक्सची भीती वाटते आणि कॉमर्समधून ते मॅथमॅटिक्स घेतली ते अदर फील्डचे सब्जेक्ट पण निवडू शकतात त्यांच्यासाठी. जर त्यांना सपोज बायोलॉजीत इंटरेस्ट आहे तर ते कॉमर्स विथ बायोलॉजी हा सब्जेक्ट पण घेऊ शकतात या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत. आणि इथं आपण सगळे नवीनच आहोत. हा माझा फर्स्ट डे आहे या स्टेजवर आणि आतापर्यंत जेवढ्या स्पीच झाल्या मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की आम्ही स्टेजवर जे आले त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना ते पुढेही असे स्टेजवर येत राहावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. तसं मी काही एवढं प्रिपेअर करून आलो नाही ओके बट आपल्याला खूप चांगले मार्गदर्शक मिळाले. आमचे जे टीचर्स आहेत कॉमर्स फील्डचे असे मुलांना वाटते की अलग अलग फील्ड आहे, सायन्स खूप जास्त हार्ड, कॉमर्स त्याच्यापेक्षा इझी आणि आर्ट तर काही घेतलेले नसते असं मुलांना वाटते. पण प्रत्येक फील्ड आपापल्या जागी बरोबरच आहे. ते आर्ट काही विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांमध्ये कलागुण असतात पण आणि ते त्यांचे कलागुण आर्ट विषय घेऊन दाखवू शकतात. काही मुलांना बिझनेस मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट असते ते कॉमर्स घेतात. काही आणि प्रोफेशन करायचं असेल तर कॉमर्स घेतात. कॉमर्स घेऊन पण खूप सारे फॅकल्टीज आहेत लाईक CA, CS, CMA, BBA, MBA, ACCA, CFO आणि मोठ्या मोठ्या कंपनीचे CEO पण कॉमर्स स्टुडंटच असतात. अशी कोणतीच फील्ड नाही आहे की जे लहान आहे का मोठी आहे. आता या नवीन एज्युकेशन सिस्टीममुळे आपण तिन्ही फील्डच्या सब्जेक्टचा इंडिव्हिज्युअली अभ्यास करू शकतो आणि सर्वांनी आता सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी या एज्युकेशन सिस्टीमचा फायदा घेतील. आपल्या लहान बहीण भावांना सांगतील या सिस्टीमबद्दल अशी अपेक्षा करतो.
आणि आज मी काहीच प्रिपेअर करून आलो नाही, तरी मला बोलण्याचा चान्स दिला याच्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे आणि तुम्ही मला ऐकून घेतले यासाठी तुमचे अभिनंदन मानतो आणि माझे 2 शब्द सांगितलं. थँक्यू मच सर, थँक्यू मच टीचर. आय रिअली फील ब्लेस्ड टू बी द पार्ट ऑफ दिस कॉलेज. थँक्यू. आता फर्स्ट इयरलाच आहे आणि याला थर्ड इयरला पहा ते एकदम कामीच करून टाकेल, कारण फक्त 6 लोकांना ऐकला आणि भेटला. आता थर्ड इयरला एकदम चांगला विद्यार्थी आणि हे शिवाजी कॉलेजचं वैशिष्ट्य आहे, विद्यार्थी घडवायचे. त्यानंतर राजेश्वरी सोळंके. महाराज आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना मी विनम्र अभिवादन करते आणि उपस्थित सर्व नमस्कार. मित्रांनो, एके ठिकाणी शिवाजी भोसले यांनी असं म्हटलं होतं की चिमणीचं पिल्लू 21 दिवसात आकाशात भरारी घ्यायला शिकतं, मात्र माणसाचं पिल्लू 21 वर्षाचं झालं तरी देखील स्वतःच्या पावलांवर उभं राहू शकत नाही. मग कारण काय? तर चिमणीच्या पिल्लाला पंख हे आतून फुटलेले असतात आणि माणसाच्या पिल्लाला पंख म्हणजे डिग्र्या ह्या बाजारात विकत मिळतात. म्हणजेच काय, तर या आधीची शिक्षण पद्धती काहीतरी अशीच वेगळी असावी. तर आता आला आहे नवीन शिक्षण धोरण, के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालचं 80 पानांचं शिक्षण धोरण. तर हे शिक्षण धोरण देशहिताचं ठरेल काय? विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये बळ भरून त्यांना स्वतःच्या पावलांवर उभं करेल काय? असे अनेक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात आणि त्या प्रश्नांवर विचार मांडण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे. मी राजेश्वरी सोळंके, विषय मांडते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशहिताचं ठरेल काय. 1968 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणलेल्या आपल्या शैक्षणिक धोरणातून स्वातंत्र्यानंतर देशमंथनीकरण करणारं शिक्षण धोरण जे असलं पाहिजे याचा विचार केला गेला होता. त्यानंतरच्या काळात अनेक शिक्षण धोरण येत गेली. त्या धोरणांनी कोणत्या गोष्टी वगळल्या पाहिजे, कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे, कुठली गोष्ट कुठल्या पद्धतीने केली पाहिजे याचा विचार देखील केला गेला. द विनर चाइल्ड इन द स्टेट ऑफ इंडिया या 1991 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेचा सावरा गोंधळ अतिशय ठळकपणे स्पष्ट केला आहे. पूर्वी कसं 8वी ते 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पेन पेन्सिल दिसायची, आता मात्र त्या हातांमध्ये वेगवेगळी साधनं दिसतील. इतकंच काय, तर 9वी ते 12वी पर्यंत 10वी बोर्ड आणि 12वी बोर्ड याचं म्हणजे अवास्तव महत्व वाढवलेलं होतं. मात्र नवीन शैक्षणिक धोरणांमुळे जे शिक्षित वर्ग, उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं दिसून येईल. कारण त्यांच्या मनामधली जी बोर्डाविषयीची भीती आहे ती काही अंशी का होईना पण कमी झालेली असेल. आणि इतकंच काय, तर त्याच्याही पुढे जाऊन महाविद्यालयीन धोरणामध्ये एक आमूलाग्र बदल केला गेला. तो म्हणजे कोणता, तर पूर्वी आर्ट, कॉमर्स आणि सायन्स या क्षेत्रातील एक क्षेत्र निवडून त्याच क्षेत्रातील विषयांचा अभ्यास आम्हाला करायला लागायचा. असं आमचं शिक्षण धोरण, अशी आमची शिक्षण व्यवस्था होती. मात्र आता या नवीन शिक्षण धोरणामुळे मी आर्ट्स मधल्या राज्यशास्त्राचा अभ्यास करत असेल तर मला सायन्स मधल्या बायोलॉजी किंवा केमिस्ट्री किंवा इतरही विषय यांची पुस्तकं हाताळता येईल. आणि मला वाटतं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा सर्वात मोठा बदलाचा विषय ठरलेला आहे. कारण दरवर्षी 20 दशलक्ष विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतात आणि त्यापैकी फक्त 15% विद्यार्थ्यांना रोजगार मिळतो. बाकी 85% विद्यार्थी हे बेरोजगारच असतात. आणि मग त्यामध्ये या नवीन शैक्षणिक धोरणामुळे होईल काय, तर विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये वेगवेगळे कलागुण असतील आणि त्यांच्यामुळे हा नाहीतर तो म्हणजे त्यांना कोणता ना कोणता व्यवसाय करता येईल आणि त्यामुळे देशातील बेरोजगारीचं प्रमाण
काही अंशी का होईना पण कमी होईल आणि हे देखील एक देशहिताचंच ठरणार आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आपण स्वतः देखील तेवढंच बदललं पाहिजे. बदल हे फार महत्त्वाचे ठरत असतात. विचार बदलला की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलतं आणि मग एकदा व्यक्तिमत्व बदललं की भविष्य बदलायला लागतं. त्यामुळे बदल फार महत्त्वाचे ठरत असतात. आपण परिवर्तन स्वीकारलं पाहिजे, बदलाला सामोरं गेलं पाहिजे. बदल स्वीकारले नाहीत तर कितपत पडू. म्हणजे वास्तव आहे, सेल्फी काढून झाल्यानंतर आपण घरी जातो आणि घरी गेल्यानंतर पुन्हा आपण त्या सेल्फीकडे बघतो ना, तेव्हा आपण त्या सेल्फी मधल्या इतर व्यक्तींकडे पाहत नाही तर आपण स्वतः पाहतो आपण चांगलं आलो आहोत की नाही. आणि मला वाटतं अगदी त्याचप्रमाणे आपण ज्या समाजामध्ये राहतो ना तिथं अनेक लोक राहतात आणि त्यांच्यापैकी माझी भूमिका काय आहे, मी काय करू शकतो याचा विचार होणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि तो विचार, ती भूमिका अतिशय सुलभपणे मांडण्याची संधी आपल्याला या नवीन शिक्षण धोरणाने दिली आहे. खरं तर आभाळापर्यंत कुणाचीच हात जात नाही. अगदी सत्यानं स्वप्नांचा विचार केला तरी देखील सत्याचे पाय हे जमिनीवरच असतात आणि स्वप्न मात्र आभाळापर्यंत गेलेलं असतं त्याच्या काल्पनिक विचारांमुळे. आणि मग अशा वेळी सत्याच्या पाठीवर स्वप्नानं बसलं की सत्याचे पाय जमिनीवर आणि स्वप्नांचे हात आभाळाला टेकतील. म्हणजेच काय तर सत्याला आभाळापर्यंत मोठं झाल्याचं समाधान आणि स्वप्नाला जमिनीवर राहिल्याचं समाधान आणि हेच स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी अनेक विविध प्रकारे आपल्याला या शिक्षण धोरणाने उपलब्ध करून दिली आहे. तरी आपण या नवीन शिक्षण धोरणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्या अनुषंगाने वागलं पाहिजे. आणि शेवटी हेच नक्कीच हे देशहिताचं धोरण मांडण्यासाठी देशहिताचं ठरेल. सरते शेवटी इतकंच, पुण्यमयी आम्हा दे अक्षर वरदान, कर्मशील ज्ञान बनो कर्मशील, ज्ञान बनो कर्मशील, पुण्य ज्ञानवान. धन्यवाद. सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि एखाद्याला वाटत असेल की मी अजूनही याच्यापेक्षा चांगलं बोलतो तर अजूनही नाव द्या, चालेल. ही स्पर्धा आहे. नाही तर बाकीच्या मुलींनी असं वाटून घेऊ नका काय किती बोलते तो माहिती, असं काही बनून आला तुम्हाला वाटत असेल तर या. त्यानंतर आदिती निंबाळकर, BA पाच प्रथम. Good afternoon, everyone. Well, a golden glory of this afternoon is on the air, right? I'm going to have words right now, but I can't afford this now. I have to speak. Well, this is Aditi Nimbalkar from BA Part 1. And today I am super excited to speak on this miraculous topic, new education policy. Actually, I was searching the opportunity to do that, and finally I have got it. Now, well, as we all know, every coin has two sides. I repeat, every coin has two sides. Just like that, new education policy has pros and cons both. But wholeheartedly, I am telling you that I am the person who is in the habit of focusing on the bright side of my life, so I would definitely start with the positive ones. The very first one is that this education policy creates too much opportunity for us. I would start my point with a very famous dialogue from a remarkable movie called Three Idiots. You know, the dialogue was, चाबुक के डर से तो सर्कस का शेर भी कुर्सी पे उछलकर बैठ जाता है, बट उसे हम well trained बोलते हैं, well educated नहीं. That's my point. Thank you. So my point is that I have seen so many people all over the world. Those are well trained but not well
opportunity that we are going to face in couple of days to come. And I think, see, you know, we are reading some topics, for example, cleanliness. We are reading it, we are cramming it, learning, and then giving examples, giving answers on that topic in our examinations, and getting 99.9% marks. Okay? Wow, amazing. But now tell me, are we hygienic like we are learning about cleanliness? But we are not following the rules of cleanliness and regulations. Nothing. What's the fact of this? Right? I think, you know, we are getting, the knowledge is not increasing. Our knowledge is not increasing, but the pressure is. Now we have to think differently. And why we want to think differently? Because new education policy is forcing us to think differently. And that's the best ever point one also. Moving towards that, skill. I think new education policy is telling us that it's all about the skill, talent, aptitude. It's not about only marks. Right? And also one more fascinating point is that personally I am fond of foreign languages. I would love to learn Japanese, German, French, Scottish, Portuguese, many more. And can we imagine that we have this opportunity, this miraculous opportunity I would say, that we can learn all these languages in our curriculum, in our school curriculum, in our college curriculums. It's not a joke, guys, because you know, so many people from far-flung areas, from villages, you know, they have that guts to learn foreign languages, to do something and to represent our India on the international level. But maybe they don't know the language because they have to break their financial limits to learn foreign languages. We have to pay at least I think more than 10,000 rupees to learn any international language as per the researchers. Okay, so now the government is giving us, I think, this fabulous facility to learn all these foreign languages in which we have interest in our study, in our curriculum. It's a very big deal. Okay, and I think the most favorite part of mine, I belong to that group of students, you know, who has interest in, I think, biology. Personally, my interest is biology, music, psychology, and also management studies. It was almost impossible for me to learn all these languages at a time. Almost impossible. But I wanted to learn that, you know, it was my intense desire. So, you know, I think government has created this beautiful opportunity for me that I can learn this. So when I got this news that I could do that, oh my God, you can't imagine, I was speechless. I couldn't even express my, you know, feelings in words. And as far as I'm concerned, I think the opinions about, the conceptions about NET is varies from person to person. Some people are, some are with this NET, some are against it, and some are partial, like 50-50. Okay? But mark my words, what I'm going to tell you, mark my words now, okay? Set all these things, like this opinion, this conception, this positivity, negativity, set all these things aside, and as a student think that this new education policy is the biggest ever opportunity for us, for students, to prove the world, to prove our existence in this cosmos, that we are flexible enough like the water to adopt changes, because change is the law of nature, and also that we are audacious enough to face any situation, whether it is old or new education policy. Okay? At the end, I would say, there is a saying, it's not the exact quote, but I am just giving you the sense, that the decision couldn't be right or wrong. Okay? The decision couldn't be right or wrong, but the consequences of that particular decision could be right or wrong, and the wisest person is who can convert that wrong consequences into the right one, and we must have that courage, that boldness to, you know, convert all those good consequences of that decision into the right one, into the best one. So yeah, thank you so much everyone for listening to me. Thank you, have a great day ahead. Thank you.
थैंक यू बेटा। सभेतील उपस्थित सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। मी ऐश्वर्या समाधान अमृत। मी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल थोडी माहिती सांगत आहे। तर मित्रमैत्रिणी आपल्याला 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला। तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी केंद्र शासनाने 29 जुलै 2020 रोजी झालेल्या मित्रमंडळाच्या बैठकीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षण धोरणास मंजुरी दिली आहे। या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 21व्या शतकातील पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शालेय शिक्षणाची रचना आता 10-2 ऐवजी 5-3-3-4 अशी करण्यात आली आहे। अखेरचे 4 वर्ष 9वी ते 12वी अशा 15 वर्षांमध्ये शालेय शिक्षण विभागण्यात आलेले आहे। धन्यवाद। अजून कोणी आहे ज्यांना या स्पर्धेत अजूनही सहभागी होते? शेवटची संधी समारोह होणार आहे, त्यामध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली होती काल आणि आजची स्पर्धा, या दोन्ही स्पर्धेचं बक्षीस वितरण तथा समारोपीय कार्यक्रम होणार आहे। तर मी विनंती करतो की सर्वांनी इथेच थांबायचं आहे। अवघ्या काही मिनिटात समारोपीय कार्यक्रम सुरू होईल। हेलो हेलो, अभी परीक्षक जो अभी निकाल लगाने पे बैठे हैं, श्री शिवाजी शिक्षक संस्था के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर तुषार देशमुख, सभी महामानव को मैं अभिवादन करता हूँ। साथियों, आज राष्ट्रीय शिक्षण धोरण इस विषय पर जो आयोजकों ने व्याख्यान, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा के आयोजन किया गया, इसके पीछे क्या उद्देश्य है, क्या लक्ष्य है, यहाँ राष्ट्रीय शिक्षण धोरण के तहत आपको जानकारी दे रहे हैं। मैं इस समिति के जो आयोजन है, इस समिति के सभी आयोजक को मैं अभिनंदन करता हूँ कि इन्होंने इस प्रकार के प्रोग्राम को आयोजन करके हमारे छात्र छात्राओं का एक अच्छे अवसर जो है उपलब्ध करवा दिए हैं, ताकि इनका व्यक्तित्व का विकास हो। ये दृष्टिकोण सामने रखकर यहाँ किया। साथियों, आप जानते हैं कि आज कॉम्पिटिटिव का युग है। हर क्षेत्र में जाए तो आपको वहाँ कॉम्पिटिशन दिखाई देंगे। तो इसलिए राष्ट्रीय शिक्षण धोरण के तहत गवर्नमेंट ने यहाँ आपके लिए बहुत अच्छे अवसर जो कि उपलब्ध करवाए हैं, और इसका आप जो कि पूरे फायदा लेना चाहिए। हम जानते हैं कि महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षा व तंत्र शिक्षण विभाग और महाराष्ट्र माहिती तंत्र विज्ञान सहायता केंद्र की ओर से विद्यार्थियों के लिए एक ऐसा जो एक संकल्पना तैयार किया है, ताकि विद्यार्थियों का व्यक्तित्व का विकास हो, अपने पैर पे खड़े रहो। यह दृष्टिकोण जो सामने रखकर महाराष्ट्र गवर्नमेंट ने करियर कट्टा यहाँ जो ऐप के करियर कट्टा यहाँ संकल्पना आपके लिए उपलब्ध करवाया है। करियर कट्टा इस संकल्पना का उद्देश्य यहाँ है कि आज कॉम्पिटिटिव की युग है, और इस कॉम्पिटिटिव के युग में सभी छात्रों को अपने पैर पे खड़े रहने के लिए एक अवसर जो करियर कट्टा ने यहाँ आपके लिए उपलब्ध करवाया। करियर कट्टा क्या है?
कि महाराष्ट्र गवर्नमेंट ने करियर कट्टा का यहाँ जो संकल्पना इसलिए आपके सामने आपके लिए जो उपलब्ध करवाया है कि आप महाविद्यालय शिक्षा लेते हुए आप कॉम्पिटिटिव एग्जाम की भी तैयारी कर सकते हैं। ये दृष्टिकोण जो सामने रखकर यह करियर कट्टा का जो है कि जो आपके लिए उपलब्ध करवाए हैं। और महाराष्ट्र गवर्नमेंट में यह स्पेशल महाराष्ट्र गवर्नमेंट की ऐप है जो करियर कट्टा। अब करियर कट्टा क्या है? अब हम जानते हैं कि आज भी हम समझते कि ग्रेजुएशन होने के पश्चात भी हम क्या है दो वक्त की रोटी कमाने लायक नहीं बन सकते, ये ऐसे एजुकेशन प्रणाली था। परंतु यहाँ जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण के वजह से गवर्नमेंट ने नया यहाँ धोरण लाया है 2020 का, और ये जो है धोरण आपके लिए बहुत ही योग्य है और सटीक है और आपके भविष्य को आप अच्छी तरह से संवार सकते हैं। अब करियर कट्टा का जो उद्देश्य यहाँ है कि करियर कट्टा यहाँ आपके लिए एमपीएससी, यूपीएससी अनेक जो परीक्षा जो होते हैं उस परीक्षाओं के तैयारी के लिए आपको वहां गाइडेंस और मार्गदर्शन दी जाती है। और लगभग उस करियर कट्टा के अंतर्गत 50 कोर्स है, बैंकिंग हो, एमपीएससी हो, यूपीएससी हो, अन्य जो है कॉम्पिटिटिव एग्जाम के जितने भी जो कोर्सेस है उसमें आपको मार्गदर्शन गाइडेंस किया जाता है। जैसे कहा जाता है कि आईएएस आप तुमसे भेटीला, उद्योजक तुमसे भेटीला। हम जानते हैं हमारे यहाँ युवकों के प्रमाण बहुत ज्यादा है दुनिया के हिसाब से युवा है, और युवा का अर्थ क्या होता है? वायु। और यह वायु अर्थात प्रदूषित ना हो। देखो क्या होता है, युवा है लेकिन प्रदूषित दूषित हो जाते हैं, दूषित होने से हमारी तबियत खराब हो जाती है, हमारी कल्चर खराब हो जाती है। और करियर कट्टा का जो उद्देश्य यहाँ है कि हमारे युवकों के लिए एक अच्छे संधि उपलब्ध करके देना। आईएएस आपके बेटी, उद्योजक आपके बेटी ला, इस प्रकार की वहां अनेक जो कोर्स, अनेक जो मार्गदर्शन आपको वहां ऑनलाइन जो दी जाती है करियर कट्टा के अंतर्गत। और आप जानते हैं उसके लिए अभी महाविद्यालय में एक समिति जो गठित किया गया है, जो उसका समन्वयक है डॉक्टर तुषार देशमुख। और उस करियर कट्टा का मैं एक सदस्य होने के नाते आपको संक्षिप्त में जानकारी देना चाहता हूँ कि साथ ही हम जानते हैं कि हम हमारे मोबाइल में रिचार्ज मारने के लिए हम कम से कम 400-500 रुपए हर महीने में हम खर्च कर देते हैं। और करियर कट्टा की भी केवल मात्रा आपके लिए रजिस्ट्रेशन की फी है 365 रुपए, जो आपको 1000 दिन के लिए वहां जो कि मार्गदर्शन ऑनलाइन ऑफलाइन जो कि आपको गाइडेंस किया जाता है। और इसलिए मैं आप लोगों से रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि एक अपील करना चाहता हूँ कि आप लोग अवश्य करियर कट्टा में सहभाग हो जाएं और उस पर रजिस्ट्रेशन कीजिए, ताकि आपको जो है कि 50 जो कोर्स है उस कोर्स किसी भी कोर्स में आप सहभाग ले सकते हैं और आपका जो कॉम्पिटिटिव की तैयारी कर सकते हैं। केवल मात्र क्या है 365 रुपए। अरे 365 रुपए को यदि गिना जाए कि हर दिन कितना पैसा होता है, तो वहां 0.32 पैसे इस प्रकार के खर्च हो। इसलिए आप सभी से मैं अपील करना चाहता हूँ जो विद्यार्थी सही मायने में एमपीएससी, यूपीएससी कॉम्पिटिटिव एग्जाम की तैयारी करना चाहते हैं, वे आज ही डॉक्टर तुषार देशमुख सर के पास जाइए और 365 रुपए देकर करियर कट्टा में आपका रजिस्ट्रेशन कीजिए, ताकि आप जो है कि आपका भविष्य, आपके भविष्य आप उज्ज्वल कर सके। हम जानते हैं कि ग्रेजुएशन होने के पश्चात हम 2 वक्त की रोटी कमा नहीं पाते हैं, लेकिन शिक्षा, महाविद्यालय शिक्षण के साथ साथ हम इस एमपीएससी, यूपीएससी का तैयारी कर सकते हैं। तो इस प्रकार जो करियर कट्टा आपके लिए यहाँ उपलब्ध करवा दिया गया है, और आशा करता हूँ कि आप लोग करियर कट्टा के लिए रजिस्टर कीजिएगा और इसमें सहभाग लीजिएगा और उसका अवसर का पूरे फायदा लीजिएगा। यही मैं बोलकर मैं 2 शब्द समाप्त करता हूँ। जय हिंद। त्यांनी मंचकावर यावं।
तसेच परीक्षकांना देखील मी विनंती करतो, गोरे सर, वानखेडे सर आणि मावसकर सरांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे. या कार्यक्रमाच्या संयोजिका सुद्धा थोरात मॅडम, संजय तिलके सर यांनी मंचावर यावं. याचा आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिष्ठानावर सप्ताह साजरा करत आहोत. तर हा सप्ताह आपलं श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आपल्या महाविद्यालयाचे केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर आनंदा काळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित व्हावं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा जो आपण आपल्या महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जो सप्ताह साजरा करत आहोत, याच्यामध्ये ज्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेकरिता जे परीक्षक लाभले होते, काल आपण निबंध स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेसाठी ते आपल्याला परीक्षक म्हणून लाभले होते प्राध्यापक रावसाहेब काळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. मित्रांनो, प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक पंजाबराव उपाध्याय भाऊसाहेब देशमुखांना विनम्र अभिवादन करून आजच्या समारोपीय कार्यक्रमास सुरुवात करतो. हा जो सप्ताह आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा हा महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये, कारण विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा नवीन धोरण शैक्षणिक धोरण जे आहे ते काय आहे, त्याचे फायदे विद्यार्थ्यांचे काय हे विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. या दृष्टिकोनातून हा सप्ताह साजरा केला गेला. तर याच्या संदर्भाची निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. याचे जे परीक्षक होते डॉक्टर रावसाहेब काळे सर, मी काळे सरांना विनंती करतो या ठिकाणी की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. परीक्षक म्हणून त्यांना निबंध स्पर्धा किंवा निबंध कसे आले होते आणि त्यासोबतच त्यांनी त्यांचा निबंध स्पर्धेचा निकाल पण जाहीर करावा. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी निबंध मागवले होते. अगदी 2 दिवसात 176 निबंध आपण लिहिलेले आहेत विद्यार्थ्यांनी. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की बीएससी फर्स्ट इयर आणि बीएससी सेकंड इयरच्या मुलींनी सर्वात जास्त निबंध लिहिलेले आहेत. एखादा कोणताही वाङ्मय प्रकार, कादंबरी असो, कविता असो, ललित लेख असो किंवा निबंध असो, हे आपण स्वतः लिहायचे असतात. आणि निबंधाची माहिती जरी आपण इंटरनेटवरून घेतली किंवा इतर पुस्तकातून घेतली किंवा दुसऱ्याकडून जरी घेतलेली असली तरी ती माहिती आपण आपल्या भाषेत लिहिणं अपेक्षित असते. जवळपास सगळेच्या सगळे निबंध आपण जे लिहिलेले आहेत ते असे लिहिलेले आहेत की एखाद्या नेटवरून आपण माहिती घेतली आणि रस्व दीर्घ असे जसंच्या तसं आपण लिहून काढलेलं आहे. म्हणजे चांगलं अक्षर काढलं आणि चांगली नक्षी काढली म्हणून आपला निबंध पहिला लिहू शकत नाही. एखादी माहिती आपण आपल्या पद्धतीने, आपल्या भाषेत, आपल्या स्वभाषेत, आपण मराठीत जर लिहायचं असेल तर मराठीत, इंग्रजीत जर लिहायचं असेल तर इंग्रजीमध्ये आणि विशिष्ट शैलीनुसार ते लिहायचं असतात. परंतु जे शास्त्राची भाषा आहे त्या शास्त्राची भाषा निबंधात आवश्यकच असते, परंतु जशीच्या तशीच नेटवर्कची नको होती. आपल्या इथं सगळ्यात जास्त निबंधात तशी भाषा आलेली आहे. त्याच्यानंतर कधीही लिहित असताना एखादी माहिती आपण एखाद्या पुस्तकातून जरी घेतलेली असली तरी ती आपल्या भाषेत, म्हणजे आपण जसं लिहितो, आपण म्हणजे आपली प्रमाण मराठी भाषा जशा पद्धतीने आपण वापरतो तशा पद्धतीने आपण ती लिहायला पाहिजे.
आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे निबंधाचं एक पद्धत असते, एक म्हणजे पहिले सुरुवातीला प्रस्तावना, आणि या प्रस्तावनेमध्ये नेमकं कोणते मुद्दे मांडायचे, आपण कोणत्या मुद्द्यावर निबंध लिहिणार आहोत त्याच्याबद्दलचं नंतरचं विश्लेषण, आणि सगळ्यात शेवटून सारांश 4 ओळीत 5 ओळीत 10 ओळीत सारांश लिहायचा, अशी ती पद्धत राहते. बरोबर. एकंदरीत जेवढे निबंध आलेले आहेत त्या निबंधाची परीक्षा डॉक्टर सुमोलची मॅडम आणि मी केलेले आहे. आणि यात 3रा नंबर आलेला आहे सामिया फिरोज जवान. आपल्याला ती मुलगी आहे. दुसरा नंबर आलेला आहे धनश्री अरुण पाटील, BSc सेकंड इयर. आणि निबंधात पहिला नंबर आलेला आहे वर्षा काशीनाथ इंगोले, BA भाग 1. धन्यवाद सर. यानंतर आज ही निबंध स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये एवढे मोठे निबंध आले आणि आज जी वक्तृत्व स्पर्धा झाली याकरिता सुरुवातीला फक्त 6 नाव आली, पण यामध्ये बसलेले जे विद्यार्थी होते या 4 मुलांचं झाल्याच्या नंतर त्यांनाही वाटतं की आपणही बोलू शकतो, म्हणून पुन्हा 4 नाव, अशी एकूण 10 विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. तर याचे जे परीक्षक होते प्राध्यापक डॉक्टर संजय पोरे सर, हे मराठी विभागातून आले होते. त्यानंतर इंग्रजी विभागातून दीपक वानखडे सर, हिंदी विभागातून डॉक्टर सुनील मावस्कर सर. तर या परीक्षकांचे काय व्ह्यूज आहेत आपल्याला पाहायचे आहेत. तर मी दीपक वानखडे सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. तसेच त्यांनी आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा निकालही या ठिकाणी जाहीर करायचा आहे. दीपक वानखडे. हॅलो. Very good afternoon to one and all those are gathered in this hall. First and foremost, I would like to pay my sincere tribute to the great educationist and visionary, the founder president of Sri Shivaji Education Society Amravati, Dr. Panjabram Ilyas Bhausaheb Deshmukh. Respected platform, as we are all aware that this particular function is organized for the announcement of the great winners of the different competitions and quizzes. Those were organized on the occasion of the celebration of our national education policy. And on this occasion, in the chair, respected Head of the Faculty of Science Stream, Dr. Sanjay Shende sir, as well as on the stage, IPSC Coordinator, respected Dr. Ashish Raut sir, Head of the Faculty of Commerce and Management, and also the coordinator of today's elocution competition, Dr. Sanjay Gidke sir, as well as the entire program's coordinator of this celebration of National Education Policy Week, Dr. Shraddha Durak ma'am of the Department of Marathi. At the same time, Dr. Sanjay Pohre sir, the faculty of the Department of Marathi, Dr. Ananda Kade sir, the coordinator of YCMU Center and NCC unit of this college, Dr. Rausab Kade sir, faculty of the Department of Marathi, Dr. Badne sir, the anchor of this elocution competition program, Dr. Mavaskar sir, one of the examiner of this elocution competition, and my colleague Dr. Somanshi ma'am, faculty of the Department of English, Dr. Dogre sir,
Dr. Raut sir from the faculty from the Department of Geography, and all the colleagues, those are expressly presented here for the adorning of this program. And the center part of this program especially, my dear all beloved students. As we are aware that since a couple of days earlier, we have been celebrating very earnestly the program about the celebration of our national education policy, which was actually implemented in the year 2020. Not much pros and cons are there. And to know or to get more knowledge about this, what is actually the new education policy, and it might be the great forceful thought behind this celebration of the week on national education policy, that once, rather than giving only the lecture, actually we have enjoyed very fruitful lecture on the very first day of Dr. Shetty sir, in which we have also noted down some points why, what are the objectives, what is going to be implemented through this new education policy, how it is beneficial, particularly for the students. Actually, you know all, it is not only on the higher education level, but a drastic change is going to be implemented through this new education policy. May be realistic. Nowadays, dear students, you might have been known that this is a cutthroat competitive world. And it may be, you may belong to science faculty, commerce faculty, arts or humanities, and rest of the medical science or fashion and design and engineering, what may be or whatever may be the field or streams. But it is rather expected through the competitive point of view that at a time you should have much more knowledge from all spheres, from all kinds of streams. And taking into consideration that point, the policy has been designed, and not only in one state level but also on the entire national level. The entire view behind the implementation of this policy is that to make you a human rather than a machinery, rather than making you a robotic kind of a person who is only eager to speak as we are giving the controlling or as we are giving the commanding to any computer system, and it is expressing as per our command. It is not expected. The expectation is that you should think on your own. I would like to quote you one thing, that Jie Zhou is a great Chinese writer, and she said, what is the ultimate aim of education is that to think, I quote, to think on our own should be the ultimate aim of education. And I think this aim is going to be greatly implemented through this education system. And as has been said by the anchor Dr. Bandis, that various activities we have organized on this occasion. And today's activity was a elocution or oratory competition in which voluntarily there are about 10 students have been participated, sir, and one student have expressed its view in English language and one student have expressed its view in Marathi language, whereas rest of the 8 students have expressed their views in Marathi language. What is the most important thing about this competition is that two students have expressed their views in such a fantastic way, we don't have any kinds of the words. Really, we are speechless about that. And first of all, I congratulate to all the participants. It is not that you may not be in the league of the prize winner, but I may say that really it will inspire, motivate you to achieve great success once in your life in future, because you have voluntarily participated in this program. The first thing I would like to express is that I like much more the speech in this elocution is of the BSc student, BSc first year student, Bashiram Ahmed.
on which rank she has been secured. But why I am expressing her name? I think, when I was listening to her, sir, I was comparing her to the speeches of, Malala Yousafzai, who was, the real Nobel Prize winner in 2014 along with Kailash Satyarthi. Great speech. Apart from that, now I am coming directly to the announcement of the great winners of this competition. Complimentary award is going to Bashara Khatib for complimentary because she has expressed great views. In the next, as per the organization committee suggestions, really the prize distribution ceremony will be arranged in next time, and you will get that or receive that, what the prize will be. And third rank has been secured by BSc first year student Ravi Kumbatkar. Clap for him. The second rank has been secured by BSc, another one BSc student Kumari Rajeshwari Solanki. And the first one who has secured the first rank is Kumari Aditi Nimbad. Very fantastic she has expressed. So with this all, I congratulate to all the participants and also give the best luck for them for the future, participation in different programs. Thank you very much for this. Have a great time and thank you. थँक्यू सर. खूप मोठा अवघड असा टास्क या परीक्षकांनी पार पाडलाय. कारण कोणीतरी बोललंय आणि ते बोलत असताना त्याचं परीक्षण करायचं थोडंसं अवघड टास्क आहे. यानंतर या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे महाविद्यालयाच्या IPSC कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर आशिषराव सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. छत्रपती शिवराय, डॉक्टर पंजाबराव यांना विनम्र अभिवादन करतो. 24 तारखेपासून तर आजपर्यंत आपण हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह साजरा करतोय. आणि हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह साजरा करण्याचा उद्देश काय, तर विद्यार्थ्यांना हे माहित आहे की नवीन शैक्षणिक धोरण येत आहे, आपल्याला त्यामध्ये शिकायचं आहे. नेमकं काय शिकायचं आहे, आपला पॅटर्न काय असणार आहे, ॲन्युअल एक्झाम असणार आहे, सेमिस्टर असणार आहे, कुठले विषय आपल्याला घ्यायचे आहे की आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला घरी जायचं आहे. जरी तुम्हाला बक्षीस नाही, बक्षीस ज्यांना त्यांनी बसले आणि बाकीचे गेले तरी तर त्यासाठी हा आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह साजरा करतो आहे. मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमाची जास्त काळजी आहे. सगळ्यांची पिरियड्स सध्या सुरू असतील, म्हणून आपण माझं मी मनोगत आवडतं देतो आणि तुम्हाला बक्षीस वितरण करून हा कार्यक्रम आपण लवकर करतो. कारण तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि ही चांगली गोष्ट आहे, तुम्ही पिरियडसाठी निवडून जाता असं आपण म्हणायला. यानंतर सर धन्यवाद. यानंतर आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेणार आहोत. त्यानंतर अध्यक्षीय भाषण घेऊया. निबंध स्पर्धेचे तृतीय पारितोषिक विजेती विद्यार्थिनी सामिया फिरोज चव्हाण आहे का? त्यानंतर निबंध स्पर्धेची द्वितीय पारितोषिक विजेती मुख्य आहे धनश्री अरुण पांडे आहे. आणि निबंध स्पर्धेची पहिली पारितोषिक विजेती आहे वर्षा काशीनाथ इंगोले. हा सर हे भेटू. मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की
की विद्यार्थिनीला मोबाईल देऊन तिचं कौतुक करावं. थँक्यू सर. आम्हाला यानंतर आजची स्पर्धा झाली वक्तृत्व स्पर्धा. यामध्ये रवी कोंबटकर त्याला तृतीय पारितोषिक मिळाले. मी त्याला इथे आमंत्रित करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की या विद्यार्थ्यांना मोबाईल देऊन त्याचं कौतुक करावं. तेच आमचं त्यानंतर द्वितीय पारितोषिक विजेती मुलगी आहे राजेश्वरी सोळंके BSc ची. तर या विद्यार्थिनी यायचं आहे. यानंतर प्रथम पारितोषिक विजेती आहे BA प्रथमची विद्यार्थिनी कुमारी आदिती निंबाळकर. तिला मी या ठिकाणी आमंत्रित करतो, मान्यवरांना विनंती करतो. त्याच प्रकारे इंग्रजीमध्ये ही मुलगी बोलली आणि हिचं कौतुक करावं. विद्यार्थ्यांना विनंती आहे की जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर मी या कार्यक्रमाचे समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आलं होतं. बशिरा फातेमा प्रथमची विद्यार्थिनी. या विद्यार्थिनीला मी मंचावर आमंत्रित करतो. ही सर परीक्षकांची झालेली अडचण होती. सगळे विद्यार्थी चांगले होते, सगळ्यात तुम्हाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष व विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर एन जी शेंडे सर यांना विनंती करतो की यांनी आपलं अध्यक्ष आजच्या या समारोपीय कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज हा आपण कार्यक्रम जो घेत आहे हा तुमच्या कौतुकाचा कार्यक्रम आहे. कारण हा या 2-3 दिवसात हा एवढा मोठा कार्यक्रम घेणं साधी गोष्ट नव्हती. कारण आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून जे पत्र आलेलं होतं की हा सप्ताह साजरा करायचा आहे. हा सप्ताह साजरा करायचा आहे, पत्र आलं आणि या सप्ताहामध्ये आपल्याला कुठलाही फारसा वेळ न मिळता हा कार्यक्रम आयोजित करावा लागला. त्याकरता सर्व आयोजकांचे जे श्रद्धा सुरत मॅडम असो, त्यांच्यासोबत सगळे प्राध्यापक वर्ग होतो, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अगदी थोड्या वेळात सुंदर आणि चांगला कार्यक्रम आयोजित केला. आणि तुमचं कौतुक यासाठी सर्व विद्यार्थ्यांचं की तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. म्हणजे पहिल्या दिवशी सुद्धा खूप सारे मुलं उपस्थित होते. त्यानंतर जिवंत स्पर्धेमध्ये 8 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केला. हे खरोखर कौतुकाची बाब आहे. आणि त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमध्ये नावं दिलेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त स्वतःहून माहिती देण्यासाठी विद्यार्थी येणं ही सुद्धा खूप अभिनंदनाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे.
आणि सर्व विद्यार्थ्यांचा ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचा आणि त्याचबरोबर ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांचा आणि जे जे उपस्थित होते प्रेक्षक म्हणून त्या सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमात जे परीक्षक आणि बाकी प्राध्यापकांनी जो सहभाग दर्शवला त्यांचं सुद्धा मी कौतुक करतो. महाविद्यालयात त्यानंतर आपल्याला अशा अनेक प्रोग्राम आयोजित करावे लागणार आहेत आणि यांनी मी छोटीशी गोष्ट नाही, सरांनी सांगितल्याप्रमाणे मांडण्यासाठी याचे खूप परिणाम आणि दुष्परिणाम काय होणार आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं राहणार, ही स्कीम आपल्याला कागदावर खूप चांगली दिसत आहे, पण जेव्हा ती इम्प्लिमेंट होते त्यानंतर त्याचे दुष्परिणाम किंवा परिणाम कसे येतात याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावाचा आहे. आपण आणखी यावर चर्चा घडवून आणणार आहोत. या कार्यक्रमासाठी मला अध्यक्ष म्हणून आयोजकांनी बोललं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांचे एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा सांगायचं होतं की या कार्यक्रमाच्या संयोजिका सुद्धा ओळख मिळाली. राष्ट्रीय शैक्षणिक सप्ताह आपण साजरा केला आणि अतिशय ऐन वेळेवर हा साजरा केला. सगळ्यात पहिले आभार करतो विद्यार्थ्यांचं, कारण इतक्या अल्प वेळामध्ये अशा क्लिष्ट विषयाला इतका छान प्रतिसाद आपण दिला की आपलं कौलावर सगळं कौतुक कमी आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अनेकांनी सहकार्य केलं. माननीय प्राचार्यांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली आणि अध्यक्ष म्हणून उद्घाटनाच्या सत्रामध्ये त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल माननीय प्राचार्यांचे आभार मानते. आपल्या या सप्ताहामध्ये सर्वात पहिला कार्यक्रम व्याख्यानाचा होता आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं व्याख्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर अतिशय सोप्या सुलभ भाषेमध्ये विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारचं मार्गदर्शन डॉक्टर शेंडे सर यांनी केलं. त्याबद्दल शेंडे सरांचे आभार मानते. समारोपामध्ये मानले गेलेले आभार जे असतात ते पूर्ण 3 कार्यक्रमांचे असतात, पूर्ण सप्ताहाचे असतात. त्यामुळे पहिल्या कार्यक्रमापासून माहिती आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण निबंध स्पर्धा घेतली. निबंध स्पर्धेमध्ये खूप सगळे 76 निबंध आले आणि एवढे सगळे निबंध एवढ्या कमी वेळात तपासून त्याच्यामधून निकाल जाहीर करणं हे महत्वाचं कठीण काम आमचे डॉक्टर रावसाहेब काळे सर, डॉक्टर अनघा खासकर मॅडम यांनी केलं. दोन्ही परीक्षकांचे खूप खूप आभार. त्यानंतर आज जी वक्तृत्व स्पर्धा झाली त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून डॉक्टर वानखेडे सर, डॉक्टर मोरे सर आणि डॉक्टर पावसकर सर या 3 परीक्षकांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली. त्यासाठी ते डॉक्टर आले आज त्यांच्या नियोजित वेळापेक्षा, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. पंच परीक्षक कुठल्याही याचा निकाल देण्यासाठी 5 जण नियुक्त केल्या जायचे. त्यामुळे आपण पंच म्हटले की त्यांचा जो शब्द असतो तो प्रमाण असं मानलं जातं. तर आपले परीक्षक हे 5 जण आहेत. या परीक्षक पंचकांचं खूप खूप आभार. आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्या 3 कार्यक्रमांचे जे समन्वयक आहेत डॉक्टर नितीन मोहोळ सर, डॉक्टर संजय दिपके सर आणि डॉक्टर आडे सर या तिघांनी महत्वाचं काम केलं. त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि जशा प्रकारे आपल्याला दिवा प्रकाश दिसतो पण त्याच्या मागची बाहेर काही दिसत नाही, पण तिच्यामुळेच तो दिवा प्रकाशमान झालेला असतो. असे पडद्यामागचे अनेक जण आहेत की ज्यांच्यामुळे या कार्यक्रम व्यवस्थितपणे आपण पार पाडू शकतो. तर त्याच्यासाठी आमची पूर्ण जी टीम होती या टीमने अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे. माझ्या सर्व सहकार्यांचे खूप आभार मानते. सूत्रसंचालनाची महत्वाची जबाबदारी डॉक्टर पवार सर, डॉक्टर बदनेक सर यांनी सांभाळली. त्यांचेही खूप आभार. आभार प्रदर्शनाचं काम डॉक्टर डोंगरे सरांनी केलं, त्यांचे आभार. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉक्टर बडे मॅडम, प्राध्यापक चापके मॅडम, प्राध्यापक राणे सर यांनी सहकार्य केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर फुलट मॅडम यांनी खूप महत्वाचं सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचेही आभार. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अनेक जण राबत असतात तेव्हा पुढे कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने पार पाडतो.
आणि त्यासाठी मी जे सगळं स्टेजचं नियोजन वगैरे करायचं होतं हे आमच्या महादेव मेंगे यांनी केलं, त्यांचेही खूप खूप आभार. आणि हे सगळं आपण घेतलेला जो कार्यक्रम आहे याचा आखोदेखा माल पोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमचे चव्हाण सर यांनी केलेलं आहे. डॉक्टर चव्हाण सरांची त्या दिवशी सुट्टी होती, पण सुट्टी रद्द करून त्यांनी आपल्याला ही सेवा दिलेली आहे. त्याबद्दल डॉक्टर चव्हाण सरांचे आणि त्यांची जी टीम आहे त्या संपूर्ण टीमचे खूप आभार. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर आशिषराव सर आले होते, पण आपली विद्यार्थी संख्या आणि आपली एकंदरीत परिस्थिती बघतात थोडक्यामध्ये आटोपलेलं आहे त्यांचं बरोबर. त्यांचे खूप आभार. या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. सॉरी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं सुद्धा संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम घेण्यात आला त्याबद्दल डॉक्टर आनंद काळे सरांची आभार.